नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास आता सुरुवात झाली। पोलीस बंदोबस्तात महापालिकेची ही कारवाई। सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पालिका आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्तात महापालिकेकडून ही कारवाई सध्या करण्यात येते। पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या तैनात करण्यात आलेला आहे। नाशिकमधली ही दृश्य आपण पाहतोय। सकल हिंदू समाजाने आंदोलन करण्याचा इशारा दिला, यानंतर आता ही कारवाई करण्यात येत आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। चंदन, काय स्थिती सध्या? खरं तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं हे आंदोलन होण्यापूर्वीच महापालिका प्रशासनानं या अनधिकृत धार्मिक स्थळावर खरं तर कारवाई सुरू केलेली आहे। हे अनधिकृत धार्मिक स्थळ जे आहे ते हटवायला आता काही वेळापूर्वीच सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं एकूणच जे आंदोलन केलं जाणार होतं त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं ही तोडक कारवाई सुरू केलेली आहे। 25 वर्षांपासून नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ असल्याच्या अनेक पुरावे जे आहेत ते या ठिकाणी देण्यात आले होते। या अनधिकृत धार्मिक स्थळाला अनधिकृत असल्या कारणाने त्याला नोटीस देखील या ठिकाणी बजावण्यात आली होती, मात्र कुठलीही कारवाई होत नसल्याचं बघून पालिका प्रशासनानं आता अखेर आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केलेली आहे। पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। राज्य राखीव दलाचे 2 तुकड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तैनात आहेत। आपत्कालीन कुठलीही परिस्थिती उद्भवली तर तिचा मुकाबला करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे जे आहेत ते या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत आणि कोणत्याही प्रकारे या ठिकाणी परिस्थिती बिघडू नये अशा पद्धतीची काळजी घेतली जाते। दरम्यानच्या काळात आपण बघतोय की हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी सील करण्यात आलेला आहे, रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास 1 किलोमीटरपर्यंत वाहतूक जी आहे ती या ठिकाणून डायव्हर्ट करण्यात आलेली आहे। कोणालाही या संपूर्ण भागामध्ये आढावा तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।